आजच्या कुर्तडे प्रीमियर लीगचा थरार दुसऱ्या पर्वामध्ये आपण अनुभवतोय पाहतोय आणि आज दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगला माणिक 11 संघ आणि शिवस्वराज्य 11 या संघांदरम्यान। त्या संघादरम्यान माणिक 11 संघ विजयी झाला आणि शिवस्वराज्य 11 हा पराभूत झाला। तर दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आता रंगेलच, लगेचच मॅचला स्टार्ट होईल। भिकाजी शेट 11 विपक्षी असतील VH चॅलेंजर। आदरणीय या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक, समाजकार्यात नेहमी सर्वांच्या गावाच्या पाठीमागे उभे राहणारे एक गावचे आदरणीय आमचे भिकाजी कैलासवासी भिकाजी शेठ फुटक यांच्या वतीने टीम फलंदाज पाठवायचे। भिकाजी शेठ 11 संघाचे फलंदाज ताबडतोब येऊ द्या मैदानावरती। त्याच भिकाजी शेट्टी आज आमच्यातून निघून गेले, परंतु त्यांचा काही गोष्टी आठवणी आमच्या मनामध्ये अजून आहेत आणि या गावाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेलेले, युवकांना चांगल्या गोष्टी काय नवीन गोष्टी शिकवून गेलेले भिकाजी शेठ या आज आमच्यातून निघून गेले। परंतु त्यांच्याच गावातील वाडीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय मोहनजी भातडे यांच्या वतीने हा संघ आज कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय। दुसऱ्या पर्वामध्ये दाखल झाला होता, पराभूत झाला सेमीफायनल मध्ये, परंतु आज तेवढ्याच ताकदीने तिसऱ्या पर्वामध्ये त्याने परत एकदा हा संघ उभा केलाय आणि पाहूया कशा रीतीने कामगिरी बजावतो आपला संघ। तर समोर तेवढा ताकदीवार संघ आपण पाहतोय VH चॅलेंजर। दुसऱ्या पर्वामध्ये हा संघ सुद्धा VH चॅलेंजर हा संघ सुद्धा पराभूत झाला होता क्वार्टर फायनल मध्येच। तोच संघ पुन्हा एकदा आपण पाहतोय आज तिसऱ्या पर्वामध्ये VH चॅलेंजर तेवढा ताकदीवार संघ। समोर आयकॉन खेळाडू असतील सिद्धांत पवार, आज जवळ क्षेत्ररक्षण सजवून घ्या VH चॅलेंजर, आपल्याला विनंती असेल सिद्धांत पवार। शुभम दुसऱ्या फलंदाजाचं आमच्यापर्यंत नाव पोहोचवायचं, एक अतिरिक्त खेळाडू आपला इथे येऊ द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। अभि कालकर आणि शुभम यांची जोडी लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या। सिद्धांत पवार, आपल्याला विनंती असेल की क्षेत्ररक्षण लगेचच आपलं सजवून घ्या। जे काय तुम्हाला करायचं असेल ते डगआउट मधून करून यायचं असतं, कारण तुम्हाला एक विनिंग झाल्यानंतर टॉस असतो, त्यामुळे जे तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील ते बाहेरून येऊन डायरेक्ट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, याची नोंद असू दे आपल्या प्रत्येक याच संघाला नाही तर सर्व संघांना विनंती असेल की आपला जो काय निर्णय असेल तो आपण डगआउट मधून फिक्स करून मैदानावरती उतरायचा आहे। चला पंच, जरा लवकर सांगायचं आहे, आपण आपली जबाबदारी आहे पंच। हे मैदान तुमचं आहे, तुम्ही जे डिसिजन घ्याल ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा। लवकर जरा सामन्याला चालू करायचं आहे, याची नोंद असू द्या। सिद्धांत पवार, आपल्याला वारंवार विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या। जर जवळ पाहिलं गेलं तर सिद्धांत पवार याला पहिल्या पर्वामध्ये पाहिलं होतं KPLच्या, त्यानंतर गावासाठी योगदान देता वेळी आपण लांजा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये थोडीशी लिगामेंट्स तुटले, त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर आज तो तिसऱ्या पर्वामध्ये आपण त्याला कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये पाहतोय। सर्व या गावाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज आपण तिसऱ्या पर्वामध्ये पाहतोय। सिद्धांत पवार साठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या। चल लगेचच सामना चालू होतोय, पंचांचा निर्णय तो स्टार्ट। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शुभम फुटक याला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल कालकर याला पाहतोय आपण। तो गोलंदाजीचा बार यावेळी अष्टपैलू खेळाडू सिद्धांत, राईट मध्य विकेटचा माराकरी शुभम साठी पहिला चेंडू
हलक्या हाताने कट करण्याचा जरूर प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता येईल. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली आपल्याला. आयकॉन खेळाडू असतील, पंचक्रोशी आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतोय, अत्यंत गुणी असा खेळाडू स्मितेश बोरकर, आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहिलं गेलंय विकेट किपिंग मध्ये. चांगली यंदा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सिद्धांत याची. स्लोवर चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता. शुभम याला काहीसा समजलं नाही, चेंडू निर्धाव चेंडूची इथून सुद्धा सांगतोय ते. एक मातब्बर संघ चांगला गोलंदाज आपण पाहतोय. आता नुकतीच आईसबिलची टुर्नामेंट झाली, त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं रत्नागिरी जिल्ह्यामधून आणि मुंबईची ट्रायल देऊन आज तो इथे कुरतडे प्रीमियर लीग मध्ये पाहतोय आपण याला. पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी, परंतु पंच शुभम मोरकर यांचा सुद्धा जर विचार केला ते सुद्धा आयएसपीएलची टुर्नामेंट खेळून आज आमच्या कुरतडे गावाच्या कुरतडे प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांना अंपायरिंग करता वेळी पाहतोय. मेन अंपायरचं काम शुभम मोरकर पाहतात, तर स्क्वेअर लेग अंपायर शिवम नागविकर पाहतोय. तर कॅमेरामॅन आमचे सफवान यावेळेस फुल टॉस चेंडू, फुल टॉस केला, चेंडूला पाठवून दिलास मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे ना, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलंय. एक धाव तर 2 धावा पूर्ण केल्या आहे. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल आता 3 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ही गोलंदाजी करणं गरजेचं आहे की आजचा तुमचा पहिला सामना असेल मैदानाच्या आतमध्ये व्हीएस चॅलेंजर आणि भिकाजी शेट 11 संघांमध्ये आपण पाहतोय. ह्या 2 संघांच्या दरम्यान ही लढत पाहतोय आपण. कुरतडे गावाची ही मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची अशी स्पर्धा, लाख मोलाची अशी स्पर्धा, कुरतडे गावाचा इतिहास या स्पर्धेवरती निर्माण होतो. ती स्पर्धा आपल्या भेटीला आल्या मित्रांनो. कुरतडे प्रीमियर लीग अर्थातच KPL सीझन 3 आपण पाहतोय. हे अजूनही 2 चेंडू शेष. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. पहिला सामना सर जबरदस्त पाहायला मिळाला आपल्याला, तर दुसरा सामना आपल्या भेटीला लगेचच. चांगला चेंडू, सिद्धांत स्वतः चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात डीप मध्ये. क्षेत्ररक्षक अक्षयने थ्रो करेपर्यंत तिथे 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल. धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. अजूनही 1 चेंडू शेष. मित्रांनो, बोललं जातं की आयुष्यात कधी स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या विठांना सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहासच घडला पाहिजे. आज इथे कोणता संघ इतिहास घडवेल याची आतुरता या सर्व प्रेक्षकांना लागली आहे. माझ्या मायबाप रसिक प्रेक्षक इथे आवर्जून क्रिकेट प्रेमी इथे उपलब्ध झाले सर्व पाहण्यासाठी. या कुरतडे गावामध्ये जोरदार अपील केली जाते इथे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 4 धावा. डीजे सर्व्हिस च्या माध्यमातून श्वेत पेटकर आपण डीजे मास्टर यांचा सुद्धा आम्ही कुरतडे प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर सार्थक पालवकर. एक कुरतडे गावातील अनेक असे खेळाडू पाहतोय. ऋषिकेश कालच्या भागामध्ये जर पाहिलं गेलं तर ऋषिकेश शिंदे, तसंच आजच्या भागामध्ये सार्थक पालवकर सुद्धा आपण पाहतोय. तसेच समोरच्या विपक्ष संघामध्ये जर पाहिलं गेलं तर भिकाजी शेट्टी 11 या संघामध्ये एक नावाजलेला असा गोलंदाज या सध्या पंचक्रोशी मध्ये आपण पाहतोय. असा गोलंदाज मयंक पवार सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय सार्थक पालवकर पहिल्यांदाच कुरतडे प्रीमियर लीग मध्ये ओर आपण पाहतोय त्यांची. अनेक कष्ट करून आज इथे कुरतडेच्या मैदानावरती उतरले आहे सार्थक. दररोज जवळजवळ सकाळच्या सत्रामध्ये आपण ते नेट प्रॅक्टिस करत असतात गोलंदाजीमध्ये. तो सार्थक ऑन बॉलिंग मार, चांगला चेंडू टाकला होता. यावेळेस अतिरिक्त मला वाटतं पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. वाईटचा इशारा पंचांचा शुभम मुरकर यांचा निर्णय येतो. वाईट एक अतिरिक्त धावा इथे खर्च केल्या. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 6 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 6 धावसंख्या.
दुसऱ्या षटकात प्रगतीपथावर आपण पाहतोय व्हीएच चॅलेंजर विपक्ष भिकाजी शेट्टी 11. व्हीएच चॅलेंजर या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय भिकाजी शेट्टी 11 या संघाला. भिकाजी शेट्टी 11 हा संघ आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये धावा करत असता वेळी 6 धावा. विशाल स्ट्राइक एंडला चांगली गोलंदाजी आतापर्यंत सार्थकने पहिला चेंडू चांगला यावेळी चांगला चेंडू टाकला चांगला फटका जरूर सजवलाय. चांगले क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते परंतु चेंडू जात आहे वन बाउन्स. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचू दे. नक्कीच पंचांचा निर्णय येतोय 4 धावा. नक्कीच जरा लायमनाने आज कालचे जे खेळाडू असतील त्या लायमनाने आपली आपली जागा घ्यायची. पुन्हा एकदा सार्थक पुढे चेंडू घेऊन चांगला चेंडू टाकला तर चांगला सन्मान सुद्धा दिला विशाल कालकर याने. सुंदर गोलंदाजी सार्थक याची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ही गोलंदाजी करणं गरजेचं आणि हे प्रतिनिधित्व आहे आपलं अलकुर्तडे या संघाचं. अनेक खेळाडू असे आपण पाहतोय ऋषिकेश असतील सार्थक पालवकर मयांक पवार असतील असे 9 तरुण खेळाडू आपल्याला अलकुर्तडे संघामध्ये दाखल करायचे आहेत. म्हणून ही कुर्तडे प्रीमियर लीग इथे आपण पाहतोय आज. चांगला चेंडू चांगला पटका जरूर सजवलाय क्षेत्ररक्षक तिथे पॉइंटच्या रिजन मध्ये आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केले फेकी करेपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. मला वाटतं प्रवीण पवार इन ऍक्शन मध्ये आले तिथे पाठीमागे पॉइंटच्या दिशेने. आज खास करून प्रवीण पवारचा जर विचार केला तर मुंबईवरून पनवेल जिल्ह्यातून ते खेळण्यासाठी इथे आले. पनवेल तालुक्यातून इथे रायगड जिल्ह्यातून इथे खेळण्यासाठी आले. प्रवीण पवार कामानिमित्त रायगड जिल्ह्यामध्ये असतात. आज आपण पाहता इथे झेलची शक्यता जरूर इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही परंतु 2 धावा पूर्ण केल्या. हे सुद्धा आपण क्षेत्ररक्षकाला सुद्धा जरी विचार केला गणपत्याचा जर विचार केला हा सुद्धा मुंबई घाटकोपर भटवाडी इथे राहतो. तो सुद्धा आज इथे कुर्तडे प्रीमियर लीग साठी दाखल झालाय. तसेच पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय सार्थक पालवकर इन ऍक्शन मध्ये. तर स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय विशाल कालकर. चांगला चेंडू यावेळी पुन्हा एकदा आनंद कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. हॅलो थँक्यू डीजे. या टुर्नामेंटसाठी दानशूर असं व्यक्तिमत्व पांडुरंग सखाराम वीर नवजीवनवाडी यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी गेली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत पांडुरंग सखाराम वीर. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल तर 14 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर भिकाजी शेट्टी 11 संघाची धावसंख्या 14 धावा. बिनगडी बाद 14 धावा आतापर्यंत 2 षटक हादरले गेले. व्हीएच चॅलेंजरच्या माध्यमातून सिद्धांत पवार यांनी पहिलं षटक टाकलं त्यांनी कमी धावा खर्च केला. त्यानंतर सार्थक पालवकर यांनी दुसरं षटक हादरलं त्यांनी सुद्धा कमी धावा खर्च केलाय. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये चालू आहे. धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आता. बिनगडी बाद 14 धावा. नवीन गोलंदाज स्मितेश बोरकर आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. पंचक्रोशीतील एक आयकॉन खेळाडू व्हीएच चॅलेंजर या संघामध्ये स्मितेश बोरकर इन ऍक्शन मध्ये. अनेक स्पर्धा याने सुद्धा या खेळाडूने सुद्धा गाजवलेत. रणजी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तसेच पाहिलं गेलं तर महालक्ष्मी काजरगाटी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. चांगली यावेळेस शॉर्टर्म पुल केला चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रवीण पवार होते तिथे क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा रेखा पार चौकार. डीजे
पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुन्हा एकदा इथे चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रवीण पवार. थोडीशी अडखळा निर्माण होतोय कारण नैसर्गिक अडथळा मला वाटतं त्यांना रायगड जिल्ह्यामध्ये प्लेन ग्राउंडची सवय असते. या नैसर्गिक अडथळ्यामध्ये ग्रामीण भागातलं क्रिकेट कमी खेळलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ते अनेक अशा प्लेन ग्राउंडवरती खेळले जातात. असे प्रवीण पवार पाठीमागं थोडासा अडथळा त्यांना निर्माण होतोय. पुन्हा एकदा थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येईल पाहतोय आपण. व्हीएच चॅलेंजर या संघाला स्मितेश बोरकर राऊंड ग्राउंड विकेटचा मारा. फुल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्काने चांगली विकेट किपिंग सिद्धांत पवारच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. जो इंजुरी नंतर चांगला फिटनेस बनवला त्याने आणि आज तो या कुर्तडे गावामध्ये कुर्तडे प्रीमियर लीगच्या मैदानावरती दाखल झालाय. हा फिटनेस गरजेचा आहे कारण हे उद्याचं प्रतिनिधित्व ऑल कुर्तडे या संघाचे करणारे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा यावेळी पंच शुभम बोरकर यांचा निर्णय तो वाईट. एक अतिरिक्त इथे धावा खर्च केली जाते. स्मितेश थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतात. दिशा भरकटले जातात. धावसंख्या पुढे सरसावेल 21 या धावसंख्येवरती. आता माझे साथी समालोचक रघुदादा पालवकर सर हे सुद्धा इथे उपलब्ध आहे. काय वाटतं रघुदादा, कोणता संघ इथं कोणत्या संघामध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी होऊ शकते? गेले 3 सीझनचा इतिहास पाहता आपण जे भाकीत करतो की हा संघ टॉपचा आहे ते या मैदानावरती या टुर्नामेंट मध्ये असं घडतच नाही आहे. त्याच्यामुळे जो संघ त्या टायमिंगला जो खेळ दाखवेल तो संघ इथे पुढे जाणार आहे. आमचे मित्र बंटी भाटकर नक्कीच इथे उपस्थित झालेत. वॉइस ऑफ कुर्तडे बंटीजी भाटकर हे सुद्धा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये उपलब्ध झाले. यांचं सुद्धा मी कुर्तडे प्रीमियर लीगच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद रघु आणि प्रतीक. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्मितेश बोरकर यांनी थोडीशी साईड चेंज केली गेली आहे. अटक चप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे शुभम बोरकर वळतात आहे. अतिरिक्त धावा इथे खर्च केले. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. स्मितेश बोरकर यांचा विचार केला तर मागील या 2 दिवसांमध्ये ते थोडेसे आजारी होते परंतु तरी सुद्धा आज इथे व्हीएच चॅलेंजरचं प्रतिनिधित्व करतात आहे. आपण पाहतोय त्यांना इन ऍक्शन मध्ये. यावेळी शॉर्ट पूल केला चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक विनायक पवार पोहोचतायत. त्यापूर्वी एक धाव तर पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. काय वाटतं बंटी दादा, भिकाजी सिटी 11 संघ हा थोडासा अडचणीत सापडलाय परंतु कशा रीतीने फलंदाजी करणं गरजेचं आहे? नाही, निश्चितच भिकाजी शेठ हे नाव आपण ज्या वेळेला ऐकतो तर एक मोठ्या लेवलला ज्याप्रमाणे दानशूर भागोजी शेठ कीर यांचं नाव घेतलं जातं तसंच आपल्या या कुर्तडे पंचक्रोशीमध्ये तसेच एक असं कोणी दानशूर व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते म्हणजे भिकाजी शेठ. त्यांचा सहवास एकदम जवळून आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. हल्लीच ते आपल्यामधून गेले होते तर खरंच एक हळहळ आपण व्यक्त केली होती. दरम्यान स्कोर झालेला आहे तो म्हणजे 26 धावा झालेल्या आहेत. तर असं हे व्यक्तिमत्व आपलं होऊन गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की गावाचं, मग ते मोहन फुटक असतील गावकर आमचे किंवा निलेश फुटक असतील तर एकत्रितरित्या येऊन त्यांनी हे नाव आजपर्यंत कायम ठेवलेलं आहे. तर असं त्यांचं हे नाव आहे आणि त्यांचा संघ इथे खेळतोय. शेवटी काय क्रिकेट आहे याच्यामध्ये त्या नावाला स्मरून फक्त प्रत्येक प्लेअरने गेम केला पाहिजे. भिकाजी शेठ तर दरम्यान आपला ISPLचा स्टार म्हणजे आपल्या गावची शान सिद्धांत पवार इंडियन स्ट्रीट क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधून, ज्यामध्ये आपले जे पंच पण आहेत शुभम मोरकर हे सुद्धा सिलेक्ट झाले होते आणि त्यांच्यासोबत आपला बावा सिलेक्ट झाला होता. सुंदर मारलेला स्ट्रोक. विशाल कालकरला काही करण्याची गरज नाही लागली. सरळ झेल घेतलेला आणि हा मात्र मोठा गडी मोठा सावज या ठिकाणी मिळालेला आहे ते म्हणजे सिद्धांत पवार याला.
आता मात्र ज्याची मैदानावरती हळूहळू ज्याची पावलं वळतात आहे असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शांत आणि संयमी खेळाडू असा विशाल उर्फ बंधू शिवनेरी चालकेवाडीला बिलॉंग करतो. आज तो कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये आयकॉन आयडॉल खेळाडू म्हणून त्यांना इथे निवड करण्यात आली आणि तोच खेळाडू एक आपण पाहिलं गेलं तर अनेक ट्रॉफ्यामध्ये याला आणि या पंचक्रोशीची रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं असा विशाल आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय संघर्ष युवा प्रतिष्ठान विपक्ष पार्थ 11 या दोन संघाच्या दरम्यान पहिला पुकार टॉस साठी आपण दिला गेला. तर पाहूया आता भाऊ शांत संयमी आणि खरंच पंचक्रोशीमध्ये नावाजलेला असा आयकॉन खेळाडू सुंदर या ठिकाणी पाहूया मोठा अपील झालेला आहे. गुड्डून असतोय आणि प्रामाणिकपणा या ठिकाणी बंधू खेळाडू वृत्ती ही विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो सर्वांनी या विशालसाठी. जोरदार पंचांनी आउट घोषित नाही केलं परंतु स्वतःहून मैदान सोडलं. ही खेळाडू वृत्ती गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. विशाल याने काही कामगिरी केली नाही पण त्याने जो प्रामाणिकपणा आणि जी खिलाडी वृत्ती ज्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे बंधू तर याने ती दाखवली. आणि खरंच मित्रा दिवस सगळे आपले नसतात पण नक्की ज्या वेळेला तुझा दिवस असेल त्यावेळेला तुझा हा प्रामाणिकपणाच तुला पुढे घेऊन जाईल. निश्चित आजचा बंधूची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलेला आहे तो म्हणजे कुर्तडे गावचा बाहुबली प्रथमेश करसोडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या रवळनाथाचे मानकरी म्हणजे प्रथमेश करसोडे आता आलेले आहेत. पाहूया बावाने मारलेला सुंदर चेंडू या ठिकाणी जबरदस्त असा चेंडू होता. पाहूया रनअप मध्ये अडकळलेला आहे. बावाने केलेला आहे मिस. या ठिकाणी मिळतोय जीवनदान. एक धाव तर दरम्यान मैदानामध्ये पूर्ण धावसंख्या झालेली आहे ती 27. 2 गडी बाद 27. पुन्हा एकदा सिद्धांत पवार काहीतरी आपल्या बोटांमध्ये जादू घेऊन आलेले आहेत. निश्चितच आपण चांगल्या फलंदाजींसाठी त्यांना ओळखतो पण तितकंच चांगलं एक अष्टपैलू असा खेळाडू आहे तो म्हणजे सिद्धांत. सुंदर चेंडू होता उंचावून मारलेला. या ठिकाणी पाहूया झेल होतो का. झेल साठी प्रयत्न. झेल झालेला नाहीये. 2 धावा मैदानामध्ये पूर्ण. नक्कीच कुर्तडे गावचा फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं असं सिद्धांत पवार आपण पाहताय. थोडंसं क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये मी स्वतः वेळी पाहायला मिळालं. अक्षय कांबळे चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत तिथे 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून आता वाढती धावसंख्या जर पाहिली गेली तर 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 29 धावसंख्या. प्रतीक काय वाटतंय की या मॅच मध्ये निश्चितच कोणाची बाजू काही सांगू शकत नाही कारण यंदा आपण पिच जर बघतोय तर हे पूर्ण वेगळ्या एंडने आपण खेळतोय जिथे वाऱ्याचा एंड बॅटिंग साईडला तर मिळतच नाहीये. मैदानामध्ये 2 धावा झालेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. तर प्रतीक या गोष्टीवरती तूही आता खेळलास तूही मार्क केलीस गोष्ट तर काय म्हणशील याच्यावरती तू. नक्कीच हवेचा वेग खूप आहे त्यामुळे सिंगल डबलला जास्त कन्वर्ट करता येईल तेवढं करायचं मित्रांनो. सिंगल डबलला जास्त महत्व द्या. त्यानंतर एका दुसरा षटकार जर लगावला तर धावसंख्या जास्तीत जास्त धावा आपण उभारू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपलं ते भर पगारी काम केल्यासारखंच आहे. जसं आपण जॉबला काम करत असतो आपले दिवस काढत असतो आणि कधीतरी आपल्याला मिळतो बोनस तर षटकार मिळाला तो आपला बोनसच असणार आहे पण त्यासाठी आपली बाकीची कामगिरी थांबवायची नाहीये. दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर भिकाजी शेट 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धावा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतीक सांगायला आवडेल मला की जो आता बॉलिंग मार्क वरती आलेला आहे तो म्हणजे विशाल कालकर. 1 नंबर स्टायलिश आणि एक काळ होता ज्याने गाजवलेला. जेव्हा मी लहान होतो तेव्हापासूनचा आपला फेवरेट असा हा खेळाडू आहे आपल्या या गावातला तो म्हणजे विशाल कालकर. खरंच एक जबरदस्त बॅलन्स असा लेग कटर आहे. तर पाहूया प्रथमेश करसोडे
एक तितकाच चांगला या ठिकाणी खूपच या ठिकाणी मागे पडलेला चेंडू आणि निश्चितच पंच शुभम मोरकर यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव, या एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32. प्रतीक, निश्चितच या षटकात 12 ते 15 धावा आल्या तर सन्मानजनक स्कोर होईल. काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? नक्कीच जास्तीत जास्त समोरचा संघ मातब्बर संघ आपण पाहतोय. यावेळी समेश फील्ड चेंडू जातोय सीमा रेखा पार, षटकार 6 धावा. डीजे निश्चितच बाहुबलीचं आपल्या कौतुक केलं पाहिजे की काय जबरदस्त कव्हर पॉईंटच्या दिशेने त्याने हा रोखून मारलेला हा चेंडू. आणि निश्चितच मी आधीच म्हणालो होतो की भिकाजी शेठ हे नाव आहे, तर त्या नावाला स्मरून प्रत्येक खेळाडूने खेळी केली तर गेम हा होणारच आहे. दरम्यान 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत अचानक भर. बोनस संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. नक्कीच जास्तीत जास्त धावा उभारणं गरजेचं आहे, कारण समोरच्या संघाचा जर विचार केला VH चॅलेंजर या संघाचा मातब्बर संघ आपण म्हणूया आजचा KPL मध्ये पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. कारण सिद्धांत पवार असतील, स्मितेश बोरकर सारखे फलंदाज समोरच्या संघामध्ये. चांगला शॉट यावेळेचा झेलची शक्यता नाही, ते मात्र झेल निसट अंतिम क्षणी चांगला डिफेंड केला होता, परंतु गणेश पवार यांच्या माध्यमातून अंतिम क्षणी झेल निसटला. त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने आणि ते मात्र रन आउट होतोय. शुभम याला मागं परतावं लागतंय. चांगली फेकी परंतु केली गणेशाने आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला विशाल गोलंदाज. नेक्स्ट मॅच दुसरा पुकार आपला दिला जातोय संघर्ष युवा प्रतिष्ठान आणि पार्थ 11 या संघाला. लगेचच इनिंग संपल्यानंतर आपला लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. माझे साथी समालोचक जोडले जातील. रघुनाथजी पालवकर सर इथे आपल्याला जोडले जातील. प्रथमेश या ठिकाणी मात्र आपलं काम केलंय ते म्हणजे विशालने पूर्णपणे नाचवलं होतं आणि या ठिकाणी स्वतःच्याच पायामध्ये फसलाय तो म्हणजे प्रथमेश करसोडे आणि हात लागलेला हा धक्का. नक्कीच यावेळी प्रथमेश करसोडे बाहुबली दांडी गुल होता वेळी पाहायला मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन प्रथमेश करसोडे. डीजे जिथंच या 3 चेंडूंमध्ये 5 ते 6 धावा आल्या तर सामना पुढचा बघण्यामध्ये जबरदस्त एक मजा असणार आहे. निश्चितच या ठिकाणी मी खरंच एक कौतुक करेन ते म्हणजे आपल्या स्मितेश बोरकरचं सुद्धा. तर एक क्रिकेटसाठी वेळ काय असतं ना, तर या पंचक्रोशीतल्या आयकॉन कडून शिकावं. पण आज या ठिकाणी तो डेंग्यूच्या साथीमधून कालच उठलेला आहे आणि आज तो क्रिकेटच्या मैदानावरती उन्हामध्ये खेळतोय, तर निश्चितच दाद दिली पाहिजे या गोष्टीला सुद्धा या खेळाडूसाठी. कारण या ठिकाणी खरंच ही खेळाडू वृत्ती आणि असे या ठिकाणी जर प्लेयर्स मिळणं हे म्हणजे मी भाग्य समजतो या संघाचं. नक्कीच या क्रिकेटची आवड आहे, एक आवड असते ती आपली आवड पणाला लावता वेळी आपण पाहतोय स्मितेश बोरकर याला अलंद कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. धावसंख्या झाली ती म्हणजे 40. तिसरा पुकार दिला जातोय संघर्ष युवा प्रतिष्ठान आणि पार्थ 11 या दोन संघाच्या दरम्यान. टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच यायचंय. माझे साथी समालोचक रघुनाथ पालवकर सर जोडले जातील. नुसतेच साथी समालोचक नाही तर आपला एक स्टायलिश मॅनेजमेंट गुरु असा म्हणजे आपला रघुनाथ या ठिकाणी टॉस साठी जातोय. तर दोन्ही या ठिकाणी तिकडे टॉस घ्यायचा आहे. दरम्यान मैदानामध्ये शेवटचा चेंडू आणि पाहूया शेवटचा चेंडू आणि काय मजा येते आणि किती धावांचं आव्हान ठेवतायत VH चॅलेंजर यांच्या समोर. भिकाजी शेठ 11 हा संघ. सुंदर चेंडू होता पण तितका काही बॅट कनेक्टिव्हिटी झाली नाही. एक धाव तर झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी निश्चितच प्रयत्न करतील. विशालही धावलेले आहेत आणि निश्चितच या ठिकाणी धावचित आणि एका धावेवरती समाधान. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 41 धावा. सामना जिंकण्यासाठी VH चॅलेंजर्सच्या संघाला 42 धावा करायच्या आहेत. तर निश्चितच वळूया टॉस कडे. नक्कीच 42 धावांचं टार्गेट आणि VH चॅलेंजर या संघाने डिफेंड करत असतावेळी 41 धावांवरती रोखलं गेलं आणि 42 धावांवरती चॅलेंज दिलं गेलंय. बोलूया आपण टॉस बॉक्स मध्ये रघुनाथजी सर यांच्याकडे जोडले जाऊया. थँक्यू
माझे सह कॉमेंटेटर बंटी आणि प्रतीक. ओव्हर टू साफवान. आणि या पुढीलचा सामना आपण बघणार आहोत तो म्हणजे संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस पार्थ 11. ह्या दोन्ही संघांचं कौतुक एवढं की गेले 3 वर्ष हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आपला संघ घेऊन उतरलेले आहेत. आणि या सामन्यांचा टॉससाठी या गावचे नामांकित व्यक्तिमत्व श्री उदयजी पवार साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. तत्पूर्वी संघर्ष युवा प्रतिष्ठानचे संघमालक श्री महेशजी वीर यांना मी इथे उपस्थित करतोय. दादा, महेश दादा, गेली 3 वर्ष आपला संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. या वर्षी या संघाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि या KPLच्या मॅनेजमेंट बद्दल तुम्ही काय बोलाल? पहिल्यांदा KPLच्या मॅनेजमेंटला धन्यवाद देतो की त्यांनी कुर्तवाड्या KPL हा प्लॅटफॉर्म चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे असा खेळाडूंसाठी सज्ज केला आहे. आणि ह्याच प्लॅटफॉर्ममधून मोठे मोठे खेळाडू इथून निर्माण होऊन उच्च स्तरावर काही दिवसांनी खेळताना सुद्धा दिसतील. तरी सुद्धा मी त्या कमिटीचे आभार मानतो. आणि आता आमच्याकडे जे टॉसला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद दादा. यानंतर आमचे मॅनेजमेंट गुरु सचिनजी फुटक यांनी आम्हाला सांगायचं की या KPLचं काय महत्व आहे. नमस्कार. KPL कुर्तळे प्रीमियर लीग एक आम्हाला आव्हान होतं की आपल्या गावातील सर्व मुले एकत्र यावी आणि हा उद्देश होता आणि तो 3 वर्ष आम्ही लिलेया पार पडतोय. यासाठी आम्हाला जे काय ग्रामस्थांचं सहकार्य मिळालं आहे खूप वाकडण्याजोग आहे. कारण लहान मुलांवरती विश्वास ठेवला गेलाय आणि तो विश्वास सार्थक होतो आणि 3रं पर्व सुरू आहे. याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि असंच आम्हाला सहकार्य मिळावं. आणि आता जो सामना आहे मेवणे भाऊजी यांच्यामध्ये सामना आहे. दादा माझा मेवणा आहे आणि दोघांच्या संघामध्ये सामना सुरू होणार आहे. नक्कीच दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. पवार साहेब 2 मिनिटं तुम्ही सुद्धा बोलायचं आहे. नक्कीच मी दोन्ही कप्तांना विनंती करतो टॉस साठी. कोण मागतंय? छाप पडलेला आहे आणि टॉस विन केला आहे पार्थ 11 या संघाने. अंकित, नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण घेणार होतो आम्ही कारण वातावरणाचा बदल आम्ही पाहिलेला आहे. त्यामुळे यावेळेला क्षेत्ररक्षण करण्याचा विचार चालू आहे. आणि आमच्यामध्ये बॅटिंग लाईनअप चांगली आहे. गोलंदाजी आहेच त्याबद्दल वादच नाही. परंतु बॅट्समन माझ्याकडे चांगले भरण आहे आणि दादाची टीम सुद्धा मस्त आहे हे पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला सामना जिंकायचा असेल तर योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नक्कीच. राकेश, समोरचा संघ तितकाच तगडा आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? फलंदाजी करायची आहे, किती धावा तुम्हाला काढायच्या आहेत, काय स्ट्रॅटेजी? आता ग्राउंडवर उतरल्यावर सर्व माहिती पडेल. शेवटी मी आता सचिन भाऊंना शुभेच्छा देतो. एवढंच करू शकतो. नक्कीच दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आणि आता ओव्हर टू बंटी भाटकर आणि प्रतीक कांबळे. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भिकाजी शेट 11 आणि वी चॅलेंजर या संघाला विनंती असेल आपले ताबडतोब फलंदाज मैदानात दाखल करा. आणि मी विनंती करतो की एक सूचनेकडे लक्ष असू द्या. आदरणीय गणेशजी भाटकर यांचा कोणाला फोन जर सापडला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा, नाही तर गणेश भाटकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा मोबाईल त्यांच्या ताब्यात द्या. निश्चितच आपण जी मॅचेस भरवतो ती जागा आहे ती म्हणजे आपल्या रवळनाथ देवाची आहे. तर या ठिकाणी आपली पूर्ण वाडी आहे. तर या ठिकाणी मोबाईलच काय घेऊन बसलास प्रतीक? एक सुई सुद्धा कोणाची कुठे जाणार नाही. त्या ठिकाणी बघ अंपायर यांच्याकडे एक मोबाईल आहे. ते कोणाचा आहे ते या ठिकाणी तो नाहीये. तर निश्चितच कोणाकडे जर तो मोबाईल असेल तर गणेश भाटकर यांच्याकडे तो सुपूर्त करायचा आहे. निश्चित वळूया आता या सामन्याकडे. VS चॅलेंजर्स वर्सेस भिकाजी शेट 11 यांच्या वतीने पहिली गोलंदाजी करेल तो आयकॉन खेळाडू. पाहूया कोण गोलंदाजी करते. निश्चितच बंधू असणार आहे आयकॉन खेळाडू. VS चॅलेंजरच्या वतीने सलामीची जोडी मैदानामध्ये येते ती म्हणजे विनायक पवार आणि स्मितेश बोरकर उर्फ गुड्डू. विनायक पवार याला खरोखर खेळताना बघून एक समाधान मिळत असतं आम्हा सर्व गावातील मुलांना. कारण मुंबईमध्ये असतो पण ज्या वेळेला तो गावाला होता त्यावेळेला त्याच्या डावखुऱ्या फलंदाजीचा जो काय आम्ही आस्वाद घेतलेला आहे, एक म्हणतात हार्ड हिटर, काही जण म्हणतात की हाडाचा कलाकार, तसाच हाडाचा असा हा डावखुरा फलंदाज तो म्हणजे विनायक पवार. आणि त्याला खूप
दिवसानंतर आम्ही आता या ठिकाणी मैदानावरती खेळताना बघतोय. निश्चितच मुंबईमध्ये ज्या एरियामध्ये राहतो तो, तर तिकडे रेग्युलर प्रॅक्टिस आणि त्या ठिकाणी सुद्धा तो गेममध्ये ॲक्टिव्ह आहे. एक चांगल्या ठिकाणी खेळतोय, चांगल्या प्लॅटफॉर्मवरती प्रॅक्टिस करतोय. निश्चितच काही त्याच्या नवीन गोष्टी असतील तर त्या या सामन्यामधून बघायला आवडतील. आणि सामना लवकर सुरू करायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. निश्चितच सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे पंचांचं आहे. आणि ते काम करतायत ते म्हणजे प्रमुख पंचांचं काम बघतायत ते म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि खेळाडू ते म्हणजे शुभम मुरकर. आणि स्क्वेअर लेग अंपायरिंगचं काम करतायत ते म्हणजे शिवम नागवेकर. दोन्ही सुद्धा महत्त्वपूर्ण व्यक्ती. जबरदस्त डिसिजन दोघांच्या माध्यमातून. सुंदर चेंडू होता, तितकाच चांगला. खरंच एक धाव घेतली आणि मिस फिल्डिंग आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता या ठिकाणी, वाईड बॉल, आणि या 3 धावा मिळालेल्या आहे. निश्चितच एक जबरदस्त असा या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण वाऱ्याच्या एंडने एक गोलंदाजी करताना प्रत्येक बॉलरला सुद्धा एक चांगला ऍडव्हान्टेज मिळतो. या ठिकाणी उंचावलेला चेंडू आणि निश्चित बंधू पाहूया या ठिकाणी दोघांमध्येही मिसअंडरस्टँडिंग. विकेट किपर आणि गोलंदाज. मजा मारली ते म्हणजे विनायकने. निश्चितच विनायकचा जीव आता खऱ्या अर्थाने भांड्यात पडला असेल हा झेल पडल्यावर. मोठं एक जीवदान दिलं गेलं विनायकला. त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का याची आतुरता या सर्व प्रेक्षकांना असेल. कारण विनायकचा जर विचार केला तर उचलेल का म्हणण्यापेक्षा प्रतीक मला वाटतं उचललाच पाहिजे. कारण बऱ्याच दिवसांनी आपण खेळताना बघतोय विनायकला, आणि खेळलंच पाहिजे अशी प्रत्येकाची या ठिकाणी आशा असणार आहे. यावरती बोलायचंय प्रतीक. नक्कीच असा खेळाडू आहे तो. आज पंचक्रोशीमध्ये त्याचं मोठं नाव आपण पाहतोय. चिपळूण तालुक्यापासून तर रत्नागिरी तालुक्यापर्यंत आपण त्याचं नाव मोठं पाहिलं गेलं आहे. सातत्याने क्रिकेट खेळत आलंय, ग्रामीण क्रिकेटला जास्त महत्त्व दिलंय आणि त्याच्यातून आज ते मुंबईमध्ये काही कामानिमित्त बाहेर असतात. परंतु यावेळीच अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. असं म्हणायचंय प्रतीक की हाच काय तो खेळाडू ज्याच्या पेशी कमी झाल्या होत्या आणि हा ऍडमिट होता. पहिल्याच चेंडू फेस करतोय आणि सुंदररित्या या ठिकाणी, आणि बघितलं या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती मात्र कमबॅक केले ते म्हणजे भाऊने. एक अतिरिक्त पहिल्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर षटकार आला होता. धावसंख्येमध्ये कमालीची भर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा. पहिल्या षटकाचाच खेळ चालू आहे, 10 धावा झाल्यात. कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता गुड्डू याचा. निश्चितच थोडं भानही आपण एक खेळाडूने ठेवणं गरजेचं आहे. कारण षटकार तर आलेलाच आहे, तर सिंगल डबलकडे सुद्धा आपण जास्तीत जास्त. मी मगाशीच बोललो होतो की सिंगल डबलला जास्त महत्त्व द्या. एका ओव्हरमध्ये एक षटकार जरी आला तरी सिंगल डबल जास्त कन्वर्ट. कारण वाराचा वेग आणि चेंडूचा बाहेर पाठवणं याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते आपल्याला. निश्चित या ठिकाणी काही खेळाडू आपण बघतोय, क्षेत्ररक्षक काय जबरदस्त गॅदर करतायत बॉल आणि काय जबरदस्त थ्रो बघायला मिळत आहेत. यष्टीरक्षक आणि या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी 2दा आपले थ्रो मिस झाले होते अभि याच्याकडून. एक जबरदस्त गुणी आणि जबरदस्त असा खेळाडू आहे, तर थोडं चार्ज असणं सुद्धा मॅच मध्ये गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूने. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शॉर्टर्म पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता स्मितेश यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. त्यांना सुद्धा माहित आहे की इथे लेफ्टी बॅट्समनला जास्त ऍडव्हान्टेज आहे, परंतु तोच आपण क्रिकेट मधला येड धावा फटका म्हणून ओळखला जातो. रिव्हर्स तो खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि तो असफल झाला. अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12. डीजे
दुसरं षटक घेऊन कोण येतं हे बघणं आता गरजेचं आहे, कारण धावसंख्या करायची ती म्हणजे 42, बरोबर ना? 42 धावसंख्या करायची आहे आणि पहिल्या षटकामध्येच 12 धावा झालेल्या आहेत. निश्चितच 2 षटक सेव्ह करणं गरजेची असतील जर सामन्यामध्ये आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर. नक्कीच बिकॅशेट 11 या संघाचा जर विचार केला, चांगले गोलंदाज आपल्या माध्यमातून आहे. मयंक पवार आहे, शुभम फुटक असतील, प्रथमेश करसोडी असतील, असे चांगले खेळाडू, परत विशाल आयकॉन खेळाडू, असे चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्या गावातील आयकॉन खेळाडू शुभम फुटक नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. शुभम याला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून जरूर दिला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? जरीते टक्कर झाले, परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल, परंतु 2च धावेवरती समाधान मानावे लागेल. निश्चितच ना, कॉर्डिनेशन जे म्हणतात ना प्रतीक, ते हेच असतं की या ठिकाणी हा झेल झाला असता, जर या टक्करमध्ये हा झेल झाला असता तर एक खेळाडू बाद झाला असता आणि 3 धावा सेव्ह झाल्या असत्या. निश्चितच दबाव जो निर्माण होता ना VH चॅलेंजर या संघावर, तो करण्याची संधी आता होती, ती हुकली आहे. याच्या पुढे कशा रीतीने फलंदाजी होईल याची सुद्धा कमतरता इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर या ठिकाणी पाहूया हा चेंडू काय होतोय पंचांचा या ठिकाणी. आणि निश्चित मला इथूनच वाटलं होतं की हा वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव. निश्चितच गोलंदाज काहीतरी परत मग वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, कारण चेंडू डॉट करण्याचा त्यांचा मानस असतो, त्यामुळे फिल्डिंग आणि कॅच या झाल्याच पाहिजेत. नक्कीच क्षेत्ररक्षकाची जर गोलंदाजाला साथ असेल तर इथे गोलंदाज तेवढ्याच वेगाने, तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच बुद्धीने गोलंदाजी करत असतो. ही गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, कारण जर गोलंदाजाला तुमची जर क्षेत्ररक्षकाची साथ असेल तर गोलंदाज अजून चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याची एक ऊर्जा नवीन निर्माण होते. पण मला वाटतं प्रतीक की गोलंदाजाला सुद्धा काही वेगळे एफर्ट्स टाकण्याची काहीच गरज नाहीये, कारण पूर्णपणे साधी गोलंदाजाला या पिच वरती. नक्कीच यावेळेस सुपला शॉट पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये स्मितेश बोरकरच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. निश्चितच म्हणतात ना लक्षवेधी, एक खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा शॉट. भले तो सीमापार नको जाऊ देत, पण काय कनेक्ट केला होता त्यामुळे या ठिकाणी 360 मध्ये असा खेळलेला हा चेंडू. निश्चितच 1 धाव मिळालेली आहे, धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा. बिनबाद 17 धावा. VH चॅलेंजर 42 धावांचं टार्गेट सेट केलंय बिकाजी शेट 11 या संघाने, आणि 42 धावाचा पाठलाग करतावेळी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये VH चॅलेंजर या संघाला. विनायक डावखुरी हाताचा फलंदाज, गोलंदाज राईट ग्राउंड विकेट शिवबांब. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू, पंचांचा निर्णय, तर वाईट एक दबाव निर्माण झाला, कारण हा दबाव तो जर झेल झाला असता तर बंटी दादा थोडासा गोलंदाजावरचा जो दबाव असता तो कमी झाला असता. निश्चितच बॉडी लँग्वेज ही आपली मजबूतच असली पाहिजे. भलेही एक चेंडू आपला जरी वाया गेला तरी पुढचा चेंडू आपल्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे की तो आपण व्यवस्थित लाईन मध्ये आणणं. याच ठिकाणी याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा प्रतीक या ठिकाणी काय होतोय, पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. या ठिकाणी या 4 धावा आणि वाईट अशा एकूण 5 धावा. हा पंजा झालेला आहे. जसं आपण प्रतीक चौका म्हणतो, छक्का म्हणतो, तसा पंजा मिळालेला आहे. या पंजाने झालेली आहे धाव संख्या ती म्हणजे 23 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी शुभम आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकलाय, यावेळी विनायक याला समजला नाही. निर्धाव चेंडूची ते सांगता होते, कारण VH चॅलेंजर या संघाचा जर विचार केला तर अजून सिद्धांत पवार फलंदाजीसाठी येणं बाकी असतील. असे चांगले चांगले खेळाडू त्यांच्यामध्ये आहे, ते येणं बाकी आहे. परंतु जो एक पहिला विकेट गेला असताना तर दबाव जो निर्माण झाला असताना तो 5च्या फलंदाजांवरती दबाव झाला असता. उंचावून मारलेला पाहूया. या ठिकाणी फील्ड करणं गरजेचं आहे मित्र, फील्ड करा. नक्कीच जुना विनायक पवार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय विनायक पवार, मागील काळाचा जर विचार केला त्या काळामध्ये आउट फॉर्म होता, तो फॉर्म आपल्याला इथे पाहायला मिळतोय KPL मध्ये.
बघण्याची भरपूर इच्छा आहे. पर्सनली बघायचं झालं तर मला तो षटकारच हवाय विनायककडून, तरच माझं या ठिकाणी समाधान होईल. पण बघूया, नाही, शुभमची चांगली गोलंदाजी. नक्कीच ठाणे जिल्ह्यातून आज ते विनायक पवार इथे आपल्याला पाहायला मिळते. इनॅक्शन मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये स्थलांतर असतात, काही कारणास्तव इथे कामाच्या निमित्ताने बाहेर असतात, तिथे सुद्धा चांगली फलंदाजी करत असतात. मागील जर विचार केला रायगड जिल्ह्यामध्ये ट्रॉफी झाली होती, तिथे चांगली फटकेबाजी विनायक पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यूट्यूब लाईव्हची स्पर्धा होती, त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये चांगली पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो विनायक पवार इथे या कुर्तडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी सुद्धा करतोय आपल्या संघासाठी. निश्चितच याच गोष्टी मोठ्या असतात की आपल्यातला खेळाडू त्या लेवलला जाऊन तिकडे खेळतोय, तर निश्चितच खरंच ही एक सुखद गोष्ट असते. पण त्या लेवलला, त्या प्लॅटफॉर्मवरती खेळून सुद्धा आपल्या मातीत खेळायला आता तो इथे उपस्थित झालेला आहे. तर त्याचे पाय, भलेही तो आकाशाला गवसणी घालत असेल, पण त्याचे पाय मात्र मातीशी हे घट्ट जोडले गेलेले आहेत. ही त्याच्यासाठी एक कौतुकाची आणि एक म्हणतात ना आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच ज्या गावच्या मातीतून कधी कोणी किती मोठा खेळाडू झाला तरी गावच्या मातीला कधी विसरत नाही, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायक पवार आहे. नक्की डीजे आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. भिकाजी शेट 11 विपक्ष असतील व्ही चॅलेंजर 42 धावांचं नवीन गोलंदाज मैदानी छातमध्ये कुर्तडे गावचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळख सध्याच्या काळामध्ये आपण अनेक ट्रॉफ्यांमध्ये याला पाहतोय. रबर बॉल क्रिकेट मध्ये अक्षरशः गाजवलेला खेळाडू मयंक पवार ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांचे हात दोन्ही समांतर आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावा खर्च केली आहे. वाईट चरपामध्ये एक धावसंख्या 1 ने पुढे सरसावी धावसंख्या जाऊन पोहोचले. 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा षटंपूर्ण करण्याचा प्रयत्न. स्मितेश बोरकर थोडीशी बीट झाले तिथे. चांगली गोलंदाजी मयंक पवार याची पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राईट मुहूर्त विकेटचा मारा करतील मयंक पवार. यांचा इतिहास जर वाचला गेला तर आपण विचार केला तर मयंक पवार यांनी रबर बॉल क्रिकेट मध्ये शिवनेरी चालकेवाडी आयोजित जी ट्रॉफी झाली होती तिथे चांगला परफॉर्मन्स आणि आपल्या वाढीसाठी एक ट्रॉफी जिंकून आणली होती. आणि यावेळी स्मितेश बोरकरच्या माध्यमातून चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. टेंगडीजी मयंक पवार पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्क. स्मितेश बोरकर समोर एक चांगला बॅटल मयंकच्या. इथे मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेंड केला होता, परंतु चांगली गोलंदाजी एक चलाक गोलंदाज कुर्तडे गावचा मयंक पवार. असे अनेक खेळाडू आपल्याला कुर्तडे गावामध्ये घडता वेळी पाहतोय आपण. सार्थक पाळवकर मगाच्या मॅच मध्ये जर मगाच्या इनिंग मध्ये जर विचार केला, तसंच मयंक पवार, ऋषिकेश शिंदे असे चांगले खेळाडू आपल्याला नवनवरून खेळाडू इथे पाहायला मिळतात आहे. कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी मयंक याचं. जबरदस्त गुड्डू सारख्या खेळाडूला या ठिकाणी त्याने आता या चेंडूमध्ये जखडून ठेवलेला आहे. खरंच एक गुणी म्हणतात ना, असा पोरगा आहे, आमचं बाळ आहे, आमचं सगळ्या पोरांचं. एक म्हणतात ना की सगळ्यांना हवा हवासा वाटणारा असा आपला मयंक आहे. मस्करीमध्ये आपण काही बोलतो आणि या ठिकाणी मात्र अनुभवाचं या ठिकाणी प्रात्यक्षिक येतंय, ते म्हणजे गुड्डूच्या माध्यमातून. यावेळी बिग हिट पाहायला मिळाली स्मितेश बोरकरच्या बॅट मधून. दणदणीत असा कडक चेंडू KPL षटकार. ची आवश्यकता VN चॅलेंजर या संघाला जिंकण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या धावसंख्येवरती. आता इथून चेंडू खूप असतील, परंतु धावा 2 धावांची आवश्यकता असेल. थोडासा सामना मला वाटतं VN चॅलेंजर या संघाकडे. एक धाव कंप्लीट केली, सन्मान दिला गेला चेंडूला. स्मितेश बोरकर चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते.
षटकार मारल्यानंतर त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आणि एक धाव पूर्ण केलं. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 41 या धावसंख्येत इथून एका धावेची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा. VH चॅलेंजर कमेंटीजी. थँक्यू टीचर. 2 मिनिटं. थँक्यू. आणि 6 धावा इथे स्मितेश बरकरच्या बॅट मधून मॅच समाप्त होते आणि सामना विजय होतोय VH चॅलेंजर. आणि या षटकारासाठी सूरज उर्फ बोऱ्या मयेकर यांच्याकडून स्मितेश याला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बोऱ्या उर्फ सूरज मयेकर याला कमिटीतर्फे त्याचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद.